नमस्कार, मी नूतन. गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सने. हिंगोलीमध्ये पाणी टंचाई पाठोपाठ संकट फ्लोराईड युक्त पाण्याचं. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात पानबुडे वस्तीच्या नागरिकांची व्यथा. दूषित पाण्यामुळे हाडं आणि दातांचे होत आहेत विकार. सोलापूरमधल्या करमाळा तालुक्यात 29 गावांमध्ये कृत्रिम पाणी टंचाई. ग्रामपंचायतींनी पाणी पुरवठा योजनेचे पैसे न भरल्यानं गावकऱ्यांचे होत आहेत हाल. उजनी धरण जवळच असताना सुद्धा गावकरी तहानलेलेच. IBN लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. गोंदियाच्या जिल्हा रुग्णालयात 3 प्रसूती तज्ञांची तात्पुरती नेमणूक. 15 दिवस थांबल्या होत्या शस्त्रक्रिया. गोवंश हत्याबंदी आणि गोमांसाच्या व्यतिरिक्त कुठल्याही याच्यावर बंदी लावण्याची राज्य सरकारची अध्यक्ष महोदय या ठिकाणी कुठलेही इन्स्ट्रक्शन्स नाहीत. गोवंश हत्याबंदी व्यतिरिक्त इतर प्राण्यांच्या हत्येवर बंदी घालण्याबाबत राज्य सरकारच्या सूचना नाहीत. घटनेत तशी तरतूदही नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं विधानसभेत स्पष्टीकरण. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात डांगी बैलांचं प्रदर्शन. काटक आणि चपळ डांगी बैलांच्या खरेदीला मिळतोय प्रतिसाद. आणि चंद्रपुरात ताडोबा जवळच्या बफर झोनमध्ये वाघाला मारल्याचं प्रकरण झालं उघड. 6 महिन्यांपूर्वी वीज प्रवाह सोडून मारलं होतं वाघाला. सापळा रचून वनविभागानं केली आरोपींना अटक. सुरुवातीला एक ताजी बातमी येते औरंगाबादहून. औरंगाबादमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार नाहीये. काँग्रेस जवळपास सर्व ठिकाणी उमेदवार उभे करणार असल्याचं माहिती काँग्रेसतर्फे देण्यात आलेली आहे. सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये याची घोषणा केलेली आहे. काही ठिकाणी पुरस्कृत उमेदवार काँग्रेस देणार आहे. राष्ट्रवादीसोबत आघाडी औरंगाबादमध्ये होणार नाहीये. आणि याबाबतच अधिक माहिती घेऊया आपले ब्युरो चीफ सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून. सिद्धार्थ, नवी मुंबईतही आघाडी नाहीये आणि औरंगाबादमध्ये सुद्धा आघाडी नाहीये. काय आजच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलंय? पत्रकार परिषदेत आज स्पष्टपणे जाहीर घोषणा करण्यात आली की राष्ट्रवादी सोबत काँग्रेस नाही. मात्र ज्या पद्धतीने राष्ट्रवादीने काँग्रेसला अल्टिमेटम दिला होता त्यानंतर काँग्रेसने कसल्याही पद्धतीची प्रतिक्रिया दिली नाही. तेव्हाच कळून चुकलं होतं की ही आघाडी होणे शक्य नाही. मात्र आजची औपचारिक घोषणा सचिन सावंत यांनी केलेली आहे. काँग्रेस जवळपास 108 जागांवर आपले उमेदवार उभे करते आणि 5 उमेदवारांना ते पाठिंबा देत आहेत. जे 5 उमेदवार त्यांनी निवडलेले आहेत पाठिंब्यासाठी त्यातील जवळपास सर्वचे सर्व ते राष्ट्रवादीचे आजी माजी कार्यकर्ते आहेत. त्यामुळं काँग्रेसने कुठेतरी छुप्या मार्गाने राष्ट्रवादीच्या काही लोकांना हाती धरलेला आहे आणि त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि एकंदरीतच ज्या पद्धतीनं आज काँग्रेसने घोषणा केली त्यावरून गोष्टी कळत आहेत. राष्ट्रवादी सोबत कुठलं तरी आजचं राजकारण काँग्रेस खेळते. आता बघूया राष्ट्रवादीच्या वतीने काय प्रतिक्रिया आहे. बरोबर सिद्धार्थ, राष्ट्रवादीकडनं येणाऱ्या प्रतिक्रियेची वाट बघावी लागणार आहे. यानंतर वळूया दुष्काळाच्या बातम्यांकडे. मराठवाड्यात दुष्काळामुळे पाणी टंचाईचं संकट उद्भवलंय तर हिंगोली जिल्ह्यात सुद्धा परिस्थिती आणखी भयानक होते. कळमनुरी तालुक्यातल्या पानबुडे वस्तीवर विहिरी आटल्यात, हातपंप कोरडे पडलेत आणि त्यामुळे तिथे राहणाऱ्या सुमारे अनेक गावकऱ्यांना 3 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतंय. पण हे पाणी फ्लोराईड युक्त आहे आणि त्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. फ्लोराईड युक्त पाणी प्यायल्यामुळे हाडं ठिसूळ होतात, दात खराब होतात, दातांवर थर जमा होतो, तसंच पोटाचे आजार सुद्धा होतात. इतकंच नाही तर दात खराब होत असल्यानं अनेक तरुण तरुणींची लग्न सुद्धा जमण्यात अडचणी येत आहेत. बाहेरून आलेल्या सुनांच्या आरोग्यावर सुद्धा या फ्लोराईड युक्त पाण्याचा विपरीत परिणाम व्हायला लागलाय. आमच्या लेकराचे दात पिवळी आणि हे लेकरं असे लंगडे पहाटे उठले की कुलपत चालतात. मग आम्हाला वाटतं म्हाताऱ्या माणसानं काय सांगा, आपलीच लेकर कुलपायले तर आपण काय सांगा दुखायलेलं. हे बाजूलातून उठली लेकर की लंगडत दारा जातात, लंगडत येतात वाजवतात. मग आम्ही म्हाताऱ्या काय सांगा, मग आपले दुखतात पण नाहीतरीच लंगडायले तर आणि आपण काय सांगा. आपलं माहेरी काहीच त्रास होत नव्हता. इथं आल्यानंतर पाण्यामुळे त्रास व्हायला लागला. सांधे दुखायला लागले, लवकर उठता येईना, कंबर हे सगळं दुखायला लागलं. इथले पाणी दूषित निघल्यामुळे आमच्या मुलाचे कसे काय लग्न होतील, हे सोयरे समजा कसे पाहुणे पाहतील, ते दात कसे दूषित निघल्यामुळे हे आमचे सांधे सकाळी लवकर उठले की हे सांधे आम्हाला असे चालू देत नाही. टोंगळे, कंबर, डोकं
असं जास्त दुखायले. माझे दात खूप खराब असल्यामुळे मला शाळेत सर्व मुले चिडवतात. माझ्या आई वडिलांना मी विचारले दात कशामुळे खराब आहेत विचारल्यामुळे आई वडील सांगतात की पाण्या तुमचे दात खराब आहेत. आमच्या गावातली कोणी सुद्धा अशी करत पण नव्हती बाहेर बघ ह्याच्यामुळे ते याची दात लय खराब हात पोरिया काही खातात काही नाही पुड्या खातात गुटखा खातात हे याच्यामुळे समजा आमच्या गावातली असे चोरी होत नव्हत्या. आणि आम्ही जर कुठेही जर गेलं समजा कोणी पाहुण्याच्या गावाला तर आम्हाला एवढी अशी हे वाटते याच्यामुळे हे दातामुळे लई लाज वाटते समजा की आम्हाला असं हसं वाटत नाही कुठं बोला वाटत नाही आम्हाला आज पण कुठे हिंमत पण होत नाही. विहिरीमध्ये उतरून काढणं लागते पाणी खूप दूषित आहे. पाण्यामुळे खूप हातपाय दुखत आहेत. हातपाय दुखतात. लहान मुलाचे दात सुद्धा खराब होत आहेत. या गावामध्ये येत्या 7 ते 8 वर्षापासून फ्लोराईडयुक्त पाणी फ्लोराईडचं प्रमाण या पाण्यामध्ये जास्त असल्यामुळे या गावातील लहान मुलांचे दातांमध्ये एक पिवळ्या रंगाचा एक लेअर तयार होतो आणि या गावातील जे तरुण युवक आहेत तरुण महिला आहेत त्यांच्याही हाडांची मोठ्या प्रमाणामध्ये एक ठिसूळपणा त्यांच्यामध्ये निर्माण झाला. कळमनुरी तालुक्यात गेल्या 40 वर्षांपासून ही पाणबुडे वस्ती आहे. दरवर्षी डिसेंबर नंतर पाणबुडे वस्ती 3 किलोमीटर अंतरावरून पाणी आणायला या गावातल्या लोकांना जावं लागतं. ते ही पाणी दूषित असतं आणि याबद्दल गावकऱ्यांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत, पण प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं ग्रामपंचायत सदस्य सांगतात. 40 वर्षापासून 2 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागते आणि ज्या काही शासनाकडे आम्ही वारंवार योजनेसाठी समजा मागणी केली त्याच्यामधून हातपंप हापश्या ह्या दिल्या, परंतु ह्याही हापश्याला हातपंपाला पाणी अजिबात नाही. डिसेंबरपर्यंत ह्या ठिकाणी पाणी मिळतो या पाणबुडी वस्तीला आमच्या आणि तेही पाणी दूषित असल्यामुळं लहान मुलावर एवढे परिणाम त्या पाण्याचे होत आहेत की ज्या मुलांचे दात मुलींचे दात पिवळे पडत आहेत. हा फ्लोराईड 2 प्रकारचा असतो. एक स्केलेटल फ्लोरोसिस आणि एक डेंटल फ्लोरोसिस. तर स्केलेटलमध्ये पाठीच्या कण्यामध्ये वाका वगैरे येतात त्यावेळेला हायर पर्सेंटेज जर का फ्लोराईडमध्ये पाण्यामध्ये फ्लोराईड राहिल्यास तो स्केलेटल फ्लोरोसिस होतो. आणि हा जो आहे डेंटल फ्लोरोसिस हा डेंटल फ्लोरोसिस आपल्याला तिथे बघायला मिळतो. पाणी टंचाईचा एक भयानक वास्तव समोर आलेला आहे. हिंगोली जिल्ह्यातील पानबडी वस्ती या गावामध्ये फ्लोराईडयुक्त पाणी पित असल्यामुळे इथे गावकरी आजारी होत आहेत. या पाण्यामुळं येथील तरुणांचं भवितव्य अंधारात होत आहे. हे पाणी पित असल्यामुळं येथील गावकऱ्यांना हाडांच्या अनेक आजारांना समोर जावं लागत आहेत. त्यांची हाडं ठिसूळ होत आहेत, दात खराब होत आहेत. यामुळे या तरुणींचे लग्न होत नाहीत. तरी सुद्धा नाईलाजास्तव या गावकऱ्यांना हेच पाणी प्यावं लागत आहेत कारण त्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठाच होत नाहीये. प्रशासन याकडे कधी लक्ष देणार आहेत हा प्रश्न येथील गावकरी विचारत आहेत. कन्हैया खंडेलवाल, IBN लोकमत, हिंगोली. IBN लोकमतनंही या फ्लोराईडयुक्त पाण्याचा वारंवार पाठपुरावा केलाय, पण प्रशासनाकडून कुठलीही दाद मिळालेली नाहीये. वळूया पुढच्या बातमीकडे. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यात अनेक गावांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय. अनेक गावांमध्ये गावकऱ्यांनी पाणीपट्टी भरलेली आहे, पण ग्रामपंचायतींनी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पैसेच भरलेले नाहीयेत आणि त्यामुळे अधिकाऱ्यांनी गावांचा पाणी पुरवठा बंद केलाय. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असणाऱ्या 29 गावांवर कृत्रिम पाणी संकट ओढावलेलं आहे. यापैकीच एक गाव आहे घोटी गाव. 3,500 लोकवस्ती या गावाची आहे. गावातल्या विहिरी आटलेल्या आहेत, बोर बंद पडलेत आणि त्यामुळे गावकरी त्रस्त झालेले आहेत. शेतीला तर सोडाच, पण पिण्यासाठी सुद्धा पाणी या गावात मिळत नाही. पाणी आणण्यासाठी दूर दूर भटकंती करावी लागते. पाणी आणण्यासाठी गेलेल्या 2 मुलांचा मृत्यू झाल्याचं सुद्धा गावकरी सांगतात. पाणी नसल्यामुळे गावकऱ्यांना 8-8 दिवस आंघोळ करता येत नाही आणि त्यामुळे मुलं शाळेत सुद्धा जात नाहीत. गावातली एकच बोर सुरू आहे आणि त्याला 10 मिनिटांपेक्षा जास्त पाणी येत नाही. विशेष म्हणजे उजनी धरण फक्त 13 किलोमीटर अंतरावर आहे, पण घोटीकर मात्र तहानलेलेच आहेत. नाहीच पाणी ग्रामपंचायतीच्या गावात तर, आणि दिवाळीपासून आम्ही त्यांना बोंबलतो तरी ते आमची दक्षता घेत नाहीत. पंचायतला मागणी करून ग्रामपंचायतने कधीच पाण्याची सोय केलेली नाही. उजनी धरण आमच्यापासून 15 किलोमीटर असून पिण्याचं पाणी, शेतीचं तर नाही पण पिण्याचं सुद्धा पाण्याचा आम्हाला प्रश्न कधी सोडवला गेला नाही. जसं आम्हाला कळतंय आज 20 वर्ष झाली तशी आमची हीच पाण्याची परंपरा पुढे आली. आणि पाण्याच्या टंचाईमुळे निर्माण होणारे सामाजिक प्रश्न सुद्धा या गावांमध्ये बघायला मिळतात. अनेक महिलांना पोटच्या मुलांना घरात ठेवून पाणी आणण्यासाठी दूर जावं लागतं आणि त्यामुळे रडणाऱ्या बाळांमुळे कौटुंबिक भांडणं वाढलेली आहेत. दुसरीकडे इथल्या उपवर मुलांची लग्न सुद्धा जमण्यात अडचणी येत आहेत. लहान मुलगी घरात ठेवून मला रात्रभर इथं पाण्याला यावं लागतंय. घरी सगळे झोपलेले असते, ती पोरगी रात्रभर रडती. मग पाण्याचे ऍडजस्ट होत नाही, त्याच्यामुळे इथं थांबावंच लागतंय मोटरवर.
आणि मग इकडं लांब लांब जरी पाण्याला गेलं तरी म्हणते ती केंड घेऊन येऊ नको, घागर एक प्यायला आणि केंड महागारी न्यायचा. मग घागर केंड तिथनं महागारी आणायचं, मग घरी भांडणं लागते ते अजून. माझं वय आहे 30. आज आमच्या याला पाणी नसल्यामुळे आज मी 2 ते 3 वर्ष झालं मुली बघत हिंडतोय, तरी मला कोणी मुली दिल्या नाहीत. का तर तुमच्या गावात प्यायला पाणी नाही, त्याच्यामुळे माझं लग्न झालेलं नाही. तर आम्ही मुली बघा गेलं विचारलं तर तुम्हाला जमीन किती, मला 20 एकर जमीन आहे, तर तुमचं बागायत किती, आम्ही म्हणतो प्यायलाच पाणी नाही. तर आमच्या घरी पाहुणं सुद्धा येत नाहीत पाणी नसल्यामुळं. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेक नंतर बघूया गोवंश हत्याबंदी आणि गोमाताच्या व्यतिरिक्त कुठल्याही याच्यावर बंदी लावण्याची राज्य सरकारची अध्यक्ष महोदय या ठिकाणी कुठलेही इन्स्ट्रक्शन्स नाहीत. गोवंश हत्याबंदी व्यतिरिक्त इतर प्राण्यांच्या हत्येवर बंदी घालण्याबाबत राज्य सरकारच्या सूचना नाहीत. मुख्यमंत्री फडणवीसांचं विधानसभेत स्पष्टीकरण. लगता तो यही है कि आप अशोक चव्हाण के खिलाफ डायरेक्ट आपको उनको अपोजिशन करना नहीं चाहते. कोई बात नहीं है. कांग्रेस की वजह से मुसलमानों की हालत यकीनन सबसे ज्यादा एमआईएम और शिवसेना एक ही कॉइन के 2 हिस्से नहीं लगते. ये पावर में जैसे आ जाते ये हिंदुत्व को भूल जाते. औरंगाबाद में इस इलेक्शन में एक अलायंस की बातचीत चल रही है. असादुद्दीन ओवैसी यांची बेधडक मुलाखत. गोवंश हत्याबंदी कायद्याबाबत मुख्यमंत्र्यांना आज विधानसभेमध्ये स्पष्टीकरण द्यावं लागलं. गोवंश हत्याबंदी व्यतिरिक्त इतर प्राण्यांच्या हत्येवर बंदी घालण्याबाबत राज्य सरकारच्या सूचना नाहीत, असं त्यांनी आज विधानसभेमध्ये स्पष्ट केलं. राज्य सरकार इतर प्राण्यांच्या हत्येवरही बंदी घालण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या आज प्रसिद्ध झाल्या होत्या आणि त्यामुळे राज्यात मांसाहार करणाऱ्यांमध्ये संतापाची भावना उमटू लागली होती. अखेर त्याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली. ॲडव्होकेट जनरल हायकोर्टात जे बोलले ते काही वृत्तपत्रांनी चुकीच्या पद्धतीनं छापलं. यासंबंधी मी स्वतः ॲडव्होकेट जनरलशी चर्चा केली, असं फडणवीस यांनी म्हटलंय. तशा प्रकारची घटनेत तरतूद सुद्धा नाही, त्यात बंदीबाबत कुठेही उल्लेख नाही, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. अध्यक्ष महोदय, मी स्वतः ॲडव्होकेट जनरलशी चर्चा केली. अध्यक्ष महोदय, गोवंश हत्याबंदी आणि गोमासाच्या व्यतिरिक्त कुठल्याही याच्यावर बंदी लावण्याची राज्य सरकारची अध्यक्ष महोदय या ठिकाणी कुठलेही इन्स्ट्रक्शन्स नाहीत. तशा प्रकारचं अध्यक्ष महोदय घटनेत कुठलंही तरतूदही नाही आणि अध्यक्ष महोदय त्या संदर्भात कुठलं एव्हरमेंटही त्या ठिकाणी झालेल्या नाहीत. काही वृत्तपत्रांनी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ॲडव्होकेट जनरल जे बोलले ते चुकीच्या पद्धतीने छापलं. अध्यक्ष महोदय, आपण ॲडव्होकेट जनरलनी तिथे जे मांडलंय ते मान्य उच्च न्यायालयाने त्यांच्या जे काही अध्यक्ष महोदय आदेश आहेत त्या आदेशात टाईप केलेला आहे आणि त्यात असं कुठेही त्या ठिकाणी म्हटलेलं नाही. अध्यक्ष महोदय, हे मला स्वतः ॲडव्होकेट जनरलनी सांगितलेलं आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, राज्य सरकारचं अध्यक्ष महोदय अशा प्रकारे कुठलंही मत नाही. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात खिरवरे गावामध्ये डांगी बैलांचं प्रदर्शन सुरू आहे. गेल्या 10 वर्षांपासून हे प्रदर्शन भरवण्यात येतं. या प्रदर्शनामध्ये डांगी गाय आणि बैलांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होते. तसंच बळकट जनावरांच्या स्पर्धा सुद्धा घेतल्या जातात. या स्पर्धेमध्ये सर्वात चांगल्या गाय आणि बैलाची निवड करण्यात येते. डांगी बैलांचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीच्या बैलांची त्वचा तेलकट आणि शरीर काटक असतं आणि त्यामुळे डांगी जातीचे बैल चिखल आणि पाण्यात सुद्धा जास्त वेळ काम करू शकतात. या ठिकाणी तुम्ही ही जी यात्रा भरवता यामध्ये डांगींचं प्रदर्शन आणि त्या स्पर्धा सुरू केल्या, काय उद्देश तुमच्या डोळ्यासमोर होता? या अनेक आता आम्ही या दिवसापासून आमची भैरवनाथ यात्रा भरली जाते, परंतु आता आम्ही याच वर्षीचं चालू 7वं वर्ष आहे आमचं. तर ही जी जनावरांची डांगी जनावरांची पैदास कमी होत चालली होती, घटत चालली होती, त्यांना वाव मिळावा किंवा प्रोत्साहन मिळावा या उद्देशाने आम्ही हे डांगी प्रदर्शन आमच्या गावामध्ये चालू केले यात्रेनिमित्त. काही यात्रा जशी भरती जशी 25-50 वर्षापासून
वर्षापासून आपल्याला न आठवत्याची यात्रा भरते, त्या पद्धतीने या डांगी जनावरांचं संवर्धन व्हावं, संगोपन व्हावं. या डांगी जनावरांनी आपल्या पिढ्यानपिढ्या आपल्या बरोबर साथ दिलेली आहे. अशा आपल्या पिढ्यांबरोबरही या डांगी जनावरांची लागण वंशावळ चालत राहावी म्हणून खऱ्या अर्थानं या डांगी जनावरांचं प्रदर्शन भरून यातून संगोपन, संवर्धन आणि त्यांची वंशावळ वाढवण्यासाठी म्हणून हा संकल्प या गावाने सोडलेला आहे. मी असं म्हणेन की फक्त सरकारने नाही तर सगळ्यांनी मिळून डांगी जनावर संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. संवर्धन करताना, संशोधन करताना फक्त हे कुठेतरी लॅबोरेटरीमधलं संशोधन होऊ नये, तर हे लोकांच्या जगण्याशी कुठेतरी जोडलं जावं. त्यासाठी म्हणून आम्ही बायफतर्फे तांत्रिक सल्ला या भागामध्ये देतोय डांगी जनावरांच्या संवर्धनासाठी. या कार्यक्रमाचं नाव आहे महाराष्ट्र जनुक कोश आणि महाराष्ट्रभरातल्या ज्या काही स्थानिक जाती आहेत गायींच्या, त्यांच्या संवर्धनाचा हा कार्यक्रम आहे. त्याचा तांत्रिक सल्ला, जनावरांसाठी पशुपोषण असा सगळा आम्ही पूर्ण कार्यक्रम या भागात करतोय. शेतकरी स्वतः आज या डांगी जनावरांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतायत, मात्र शासनाने यांच्या वाढीसाठी, यांच्या दूध वाढीसाठी यांची क्रॉस ग्रेडिंग करून यांच्या साठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली एका ब्रेकची आणि ब्रेक नंतर पाहूया. चंद्रपुरात ताडोबा जवळच्या बफर झोनमध्ये वाघाला मारल्याचं प्रकरण झालं उघड. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबालगतच्या बफर झोन जंगलामध्ये 6 महिन्यांपूर्वी वीज प्रवाह सोडून एका वाघाची हत्या करण्यात आली होती. मूलमध्ये काही लोक वाघाची नखं, दात आणि मिशा विकायला येत असल्याची वनविभागाला माहिती मिळाली आणि त्यानुसार सापळा रचून वनविभागानं आरोपींना नखं, दात आणि मिशांसह अटक केली. भारदुर्णाच्या जंगलामध्ये 6 महिन्यांपूर्वी डुकराला मारण्यासाठी लावलेल्या वीज प्रवाहात वाघाचा मृत्यू झाला होता. आरोपी दिलीप मडावी आणि त्याच्या साथीदारांनी वाघाचे दात, नख आणि मिशा काढून मृतदेह जाळून टाकला, पण तो मृतदेह अर्धवट जळाला आणि त्यामुळे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वाघाला जमिनीत पुरण्यात आलं. या वाघाचे अवयव विकण्याच्या प्रयत्नात या आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणि गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूया. अचूक बातमी ठाम मत पहा फक्त IBN लोकमत.